ओके, आपला थर्मोडायनामिक्स हा जो 7 मार्क्सचा लेसन आहे त्या 7 मार्क्सच्या लेसनमधील आपलं जवळपास सगळं शिकून झालेलं आहे. तर त्या 7 मार्क्सच्या लेसनमधील आपला थोडाच पार्ट शिकवायचा राहिला आहे, तो पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर थोडंसं तुम्हाला मागचं पण आठवलं पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागचं तुम्हाला आठवलं पाहिजे. बघा, रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स. थोडं मी बेसिक परत एकदा रिवाईज करतो, कारण बेसिक रिवाईज नाही झालं तर अवघड आहे. दिस इज हॉट रिझर्वायर. This is hot reservoir and this is cold reservoir. And the heat engine is operating between the hot reservoir and cold reservoir. आता हे इंजिन आहे, इंजिन काय करतं, वर्क प्रोड्यूस करतं. याला आपण हीट दिली, ही क्यू हीट दिलेली आहे, हॉटकडनं दिली म्हणून याला QH म्हटलं, आणि एक्झॉस्टद्वारे ही हीट कोल्डकडे गेली म्हणून याला QC म्हटलं. मग जर तुम्ही पाहिलं तर इनपुट कोण आहे, इनपुट आहे QH हा इनपुट आहे, आणि वर्क डन हे काय आहे, आउटपुट आहे. वर्क डन हे आउटपुट आहे. ओके, मग मला सांगा कसं येणार. दिस QH मायनस QC इक्वल टू W. QH मायनस QC इक्वल टू W. हे झालं हीट इंजिन. हीट इंजिनचं आपण काय करतो, इफिशियन्सी काय येणार, आउटपुट बाय इनपुट. आउटपुट काय आहे, वर्क डन. इनपुट पर काय आहे, QH. पण W कोण आहे, QH मायनस QC अपॉन QH. ओके, आता QHनी डिवाइड करा, मग QH गेला, सो 1 मायनस QC बाय QH. 1 मायनस QC बाय QH. तर बघा, इथे तुम्हाला इथे एक ईटाचा फॉर्म्युला भेटला इफिशियन्सीचा, W अपॉन QH. इथे परत ईटाचा फॉर्म्युला भेटला 1 मायनस QC बाय QH. आता Q ही काय आहे, हीट आहे. Q ही काय आहे, हीट आहे. मग हीट कशामध्ये असते, इन टर्म्स ऑफ मास, स्पेसिफिक हीट आणि डेल्टा टी. मग Q ही हीट आहे, हीट कशी असते, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर. आता इथं हॉट आहे म्हणून इथं हॉट आहे, इथं कोल्ड आहे, मास इंटू धिस इंटू कोल्ड. सो ईटा इक्वल टू 1 मायनस दिस इज M इंटू S इंटू TC डिवायडेड बाय M इंटू S इंटू TH. म्हणजे M इंटू S कॅन्सल होतं, आणि मग हा जो ईटा आहे तो येतो 1 मायनस TC बाय TH. 1 मायनस TC बाय TH. ते 3 फॉर्म्युले तुमचे हीट इंजिनसाठी पाठ पाहिजेत. जर तुम्हाला आलं राईट अ शॉर्ट नोट ऑन हीट इंजिनवरती शॉर्ट नोट आली तर मी जी डायग्रॅम काढली होती ती सगळी काढायची. त्याच्यानंतर लक्षात घ्या, बघा इथे मी तुम्हाला दाखवलंच होतं ते, इथे आपण इथे पाहिलंच हॉट वॉटर रिझर्वायर ॲट टेम्परेचर TH. इंजिननी वर्क डन तयार केलं, कोल्ड रिझर्वायर. हे W इक्वल टू QH मायनस QC हे मी लिहिलंच होतं, पण मी जे सांगितले ते तुम्ही मनाने लिहू शकता. पण ही डेफिनेशन बघा, डेफिनेशन. हीट इंजिन्स आर डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इंटू वर्क और मेकॅनिकल एनर्जी. हीट इंजिन्स वर्क बाय यूजिंग सायक्लिक प्रोसेसेस अँड इन्व्हॉल्व थर्मोडायनामिक चेंजेस. सो व्हॉट इज हीट इंजिन. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, डिफाईन हीट इंजिन असा प्रश्न येऊ शकतो. 14 ते मिनिमम 14 मार्काला डेफिनेशन्स आणि लॉज येतात, त्यामुळे सगळ्या डेफिनेशन तुमच्या पाठ पाहिजेत. डिफाईन हीट इंजिन. हीट इंजिन इज अ डिव्हाइस. हीट इंजिन काय आहे, डिव्हाइस आहे. ते काय करतं, ट्रान्सफॉर्म करतं हीट. ट्रान्सफॉर्म हीट, ही जी हीट मी तिला दिलेली आहे, ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इंटू वर्क डन, आणि पार्टली हीट काय होते, रिजेक्ट होते.
सो हीट इंजिन्स आर डिव्हाइसेस. हीट इंजिन हे डिव्हाइस आहे दॅट ट्रान्सफॉर्म बघा ट्रान्सफॉर्म केली, दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इन टू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. सो हीट इंजिन इज अ डिव्हाइस दॅट ट्रान्सफॉर्म पार्टली द गिवन हीट इन टू वर्क डन. त्याला आपण म्हणणार हीट इंजिन. ओके, मग हीट इंजिन आणि मग ही डायग्रॅम काढणार आपण, हे इफिशियन्सी लिहिणार. इथे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इथे एक आपण हायलाईट करूया. इफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन इज द फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब. हे द्या सोडून बोले, हे नाही आहेत, ही डेफिनेशन नाही आहेत. पण डिफाईन हीट इंजिन म्हणजे क्वेश्चन फेमस आहे, क्वेश्चन विचारतील ते. डिफाईन हीट इंजिन असा प्रश्न विचारू शकतात. मग तुम्ही म्हणायचं हीट इंजिन इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स द गिवन हीट पार्टली इन टू वर्क डन ऑर मेकॅनिकल एनर्जी. आणि जर तुम्हाला विचारलं राईट ए शॉर्ट नोट ऑन हीट इंजिन, तर मी हे जे इथं लिहिलं होतं तुम्ही डेफिनेशन लिहिणार, बरोबर. तुम्ही डेफिनेशन लिहिणार आणि हे जे सगळं मी लिहिलं आहे हे तुम्ही लिहायचं आहे. कळलं का सांगा, कळलं का. डिफाईन हीट इंजिन हा क्वेश्चन कळला, राईट अ शॉर्ट नोट ऑन हीट इंजिन हा क्वेश्चन कळला. ओके, तर हीट इंजिन क्लिअर सगळ्यांना. आता आपण घेऊया रेफ्रिजरेटर. बघा रेफ्रिजरेटर. परत एकदा रेफ्रिजरेटर काय असणार आहे, डिव्हाइस. रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस. अगेन दिस इज अ हॉट वायर रिझर्वायर. हे हॉट रिझर्वायर आहे, दिस इज कोल्ड रिझर्वायर. हा कोल्ड रिझर्वायर आहे. दिस इज रेफ्रिजरेटर. हा रेफ्रिजरेटर आहे, बघा हा रेफ्रिजरेटर आहे. मग रेफ्रिजरेटर काय करतो रे बाळांनो, रेफ्रिजरेटर हा जो कोल्ड रिझर्वायर आहे याच्याकडनं हीट एक्स्ट्रॅक्ट करतो. इथं कोल्ड आहे ना, इथं कोल्ड आहे म्हणून QC लिहिलं आहे. हा हीट एक्स्ट्रॅक्ट करतो. हीट इज एक्स्ट्रॅक्टेड. बघा आपल्या घरामध्ये जो रेफ्रिजरेटर असतो आपल्या घरामध्ये जो रेफ्रिजरेटर असतो अशा पद्धतीचा रेफ्रिजरेटर आहे आपल्या घरामध्ये, तर त्याच्या बॅक साईडला ह्या सगळ्या इव्हॅपोरेटिंग कॉइल्स असतात. काय असतात, इव्हॅपोरेटिंग कॉइल्स. त्याच्या बॅक साईडला सगळ्या इव्हॅपोरेटिंग कॉइल्स असतात. आणि त्याच्या आतमधलं जे स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये सगळं कोल्ड वातावरण असतं. मग याच्यामध्ये एक ॲपल ठेवला, फ्रेश ॲपल ठेवला, तर हा रेफ्रिजरेटर काय करतो, ह्या ॲपलमधली हीट काढून घेतो. आता रेफ्रिजरेटरच्या आतमधलं टेम्परेचर कमी आहे आणि जो फ्रेश ॲपल आपण आतमध्ये ठेवला आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे. मग ह्या ॲपलमधली तो हीट काढून घेतो. म्हणून मी म्हटलं रेफ्रिजरेटरमध्ये काय आहे, रेफ्रिजरेटर इज अ डिव्हाइस विच एक्स्ट्रॅक्ट द हीट. तो हीट एक्स्ट्रॅक्ट करतो. पण हा स्वतःहून करू शकतो का, नाही. तर त्याला मी काय देणार आहे, वर्क डन देणार आहे. सो वर्क डन इज गिवन टू दिस रेफ्रिजरेटर अँड द हीट इज रिजेक्टेड टू द हॉट रिझर्वायर. मग हा आला QH. मग परत एकदा इक्वेशन काय झालं बघा, दिस QH इक्वल टू QC प्लस W. बघा QC याचा ॲरो बघा ना, QC त्यात मिळवला W, मग झाला QH. सो QH इक्वल टू QC प्लस W. आता याच्यामधला इनपुट आउटपुट बघा, हीट इज एक्स्ट्रॅक्टेड, दिस इज आउटपुट. हे आउटपुट आहे आणि याला वर्क डन दिलं आहे, हे इनपुट आहे. मग याला असतो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. याला इफिशियन्सी नसते, तर याला असते कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. सो COP इक्वल टू आउटपुट बाय इनपुट. What is the output here? The output is the heat is extracted. What is the input? It is work done. So QC equal to QC आपण W काय येणार, QH minus QC. मग बघा COP आला QC by W. हा एक फॉर्म्युला. COP equal to QC upon QH minus QC. हा एक फॉर्म्युला. आणि जर याला मी टेम्परेचरमध्ये घेतलं तर TC अपॉन TH मायनस TC. हे आलं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. लक्षात राहील. रेफ्रिजरेटर बघा आलं, राईट ए शॉर्ट
नोट ऑन रेफ्रिजिरेटर. पुस्तकात डोकूच नका. पुस्तकात डोकवलं का तुमचं डोकंच बाजूला ठेवावं लागेल या चॅप्टरविषयी, थर्मोडायनामिक्सविषयी. मी दिलेल्या नोट्स आणि हा जो पुढचा पार्ट आहे ह्याच्या नोट्स. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं? ओके. इकडे या आता. बघा, लक्ष द्या आता. रेफ्रिजरेशन, आपलं रेफ्रिजरेटर्स घ्यायचं आहे. रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स आर हीट इंजिन्स दॅट वर्क इन बॅकवर्ड डिरेक्शन. ते बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये करतात. दे कन्वर्ट मेकॅनिकल वर्क इन टू हीट. बघा ना, काय केलं हो यांनी? दे कन्वर्ट दिस वर्क डन इन टू हीट. ते वर्क डनचं हीटमध्ये कन्वर्जन करतात. बघा, हे द्या सोडून. आपल्या इथं रेफ्रिजरेशन बघा, इथे हे याचं काही गरज नाही. इथे या. रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग ए स्पेस or substance of a system and or to maintain its temperature below the ambient temperature. In simple words, refrigeration is artificial cooling. तुम्हाला प्रश्न विचारला, डिफाइन रेफ्रिजरेशन. डिफाइन रेफ्रिजरेशन बरं का. तुम्हाला विचारलं रेफ्रिजरेशन, डिफाइन रेफ्रिजरेशन. What is refrigeration? Refrigeration is a process of cooling. Refrigerator is a device and refrigeration is a process. काय प्रोसेस करती? Of cooling a space or substance. Space, रेफ्रिजरेटरच्या आतमधली स्पेस, substance apple or system below its ambient temperature. बघा, रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस ऑर सबस्टन्स बिलो इट्स ॲम्बियंट टेम्परेचर. बस एवढंच लक्षात ठेवा. रेफ्रिजरेशन मागे म्हणा माझ्या. रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस ऑर सबस्टन्स ऑफ ए सिस्टीम बिलो इट्स ॲम्बियंट टेम्परेचर. सो इट इज कॉल्ड ॲज रेफ्रिजरेशन. तुम्हाला विचारलं डिफाइन रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग. रेफ्रिजरेशन ही प्रोसेस आहे, पण कशाची? कूलिंगची. काय कूल करायचं? स्पेस ऑर सबस्टन्स ऑफ द सिस्टीम. कसं? बिलो द ॲम्बियंट टेम्परेचर. डेफिनेशन पाठ झाली का? जे लेक्चर करत नाही ते मूर्ख आहेत. बसा तुमचं तुम्ही करत. रेफ्रिजरेटर्स बघा, रेफ्रिजरेटरची डेफिनेशन. रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स आर हीट इंजिन्स दॅट वर्क इन बॅकवर्ड डिरेक्शन. रेफ्रिजरेटर्स and heat pumps are the devices. Refrigerators and heat pumps are heat engines that work in backward direction. Refrigerators and heat pumps are heat engines that work in backward direction. This is the definition of refrigerator. ते काय म्हणतात? रेफ्रिजरेटर हा हीट इंजिन आहे, फक्त तो बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये काम करतो. आणि इथं डेफिनेशन कोणची घेतली? रेफ्रिजरेशनची. बघा, स्कीमॅटिक ऑफ रेफ्रिजरेटर. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. स्कीमॅटिक ऑफ रेफ्रिजरेटर. आता याच्यामध्ये दोन जागा असतात. एक बघा, ही तुम्हाला दोन कलरमध्ये दिसतंय. हे तुम्हाला दोन कलरमध्ये दिसतंय. हे तुम्हाला दोन कलरमध्ये दिसतंय का? बघा, दोन कलरमध्ये दिसतंय का? बघा, दोन कलरमध्ये दिसतंय. बघा, आता याच्यामध्ये मी थोडंसं जरा हे डिलीट करतो. लक्ष द्या. आता इथे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करायची कॉम्प्रेसरपासून. कॉम्प्रेसरचं वर्क काय असतं? कॉम्प्रेसरचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दोन प्रकार आहेत. एक हॉट रिजन आहे आणि एक कोल्ड रिजन आहे. हॉट रिजन आणि कोल्ड रिजन. तो कोल्ड रिजन जो असतो तो रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये असतो आणि हॉट रिजन जो असतो तो बाहेरच्या साईडला असतो. बरोबर. आता सगळ्यात पहिलं कॉम्प्रेसर. आपण सुरुवात करायची कॉम्प्रेसरपासून. ही डायग्राम महत्त्वाची. इथं बघा, पहिला काय घेतला? कॉम्प्रेसर काय करतो? तर कॉम्प्रेसर जो आहे तो कॉम्प्रेसर हे आता आहे ना त्रास देणार. बघा, इथे कोण आहे? इथे आहे कॉम्प्रेसर आहे.
कॉम्प्रेसरचं काम काय असतं? कॉम्प्रेसरचं काम असतं की हाय प्रेशरमध्ये कन्वर्ट करणं. म्हणून कॉम्प्रेसरकडं जो रेफ्रिजरंट आला, जो गॅस फ्लो होतो, संपूर्ण आपल्या फ्रीजमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये जो गॅस फ्लो होतो, तो गॅस ज्यावेळेस कॉम्प्रेसरमध्ये येतो तेव्हा तो लो प्रेशरचा असतो. कशाचा असतो? लो प्रेशरचा. म्हणजे हा जो कॉम्प्रेसर आहे, हा कॉम्प्रेसर काय करतो, तर हा कॉम्प्रेसर या लो प्रेशर गॅसला, रेफ्रिजरंटला रेफ्रिजरंट जे लिक्विड फ्लो होतं संपूर्ण सायकलमधनं, त्याला आपण रेफ्रिजरंट म्हणतो, त्याला गॅस म्हणतो. तो गॅस लो प्रेशरचा गॅस काय होतं, लो प्रेशर गॅस काय होतो, ह्या कॉम्प्रेसरच्या आतमध्ये येतो. कॉम्प्रेसरच्या आतमध्ये आल्यानंतर तो कॉम्प्रेस होऊन काय होतो, हाय प्रेशर होतो. तो हाय प्रेशर होतो. मग हा हाय प्रेशरचा गॅस जो आहे तो हॉट रिजनमधून जातो. बघा इथं हॉट रिजन दाखवला, हा कंडेन्सर आहे. हा काय आहे? कंडेन्सर. हा इथं कंडेन्सर आहे. हा सगळा हॉट रिजन आहे. म्हणजे कॉम्प्रेसरकडनं हाय प्रेशर झालं. हे हाय प्रेशर कुठं गेलं? कंडेन्सरमध्ये गेलं. आता कॉम्प्रेसरमधनं ते हाय प्रेशर कंडेन्सरमध्ये गेलं. कंडेन्सरमध्ये तो रेफ्रिजरंट गेला. आता इथे जो असतो तो रेफ्रिजरंट हा हाय टेम्परेचरला असतो. तिथून तो फ्लो होतो. कशामध्ये जातो? एक्सपान्शन वॉलमध्ये. एक्सपान्शन वॉलमध्ये गेल्यानंतर त्याचं जे प्रेशर आहे ते कमी होतं. असं कमी प्रेशरचं रेफ्रिजरंट इव्हॉपरेटरमध्ये येतं. इव्हॉपरेटरमधनं आणि इव्हॉपरेटरमधनं एक्सपान्शन वॉलमुळे ते प्रेशर काय होतं? कमी होतं. ते इव्हॉपरेटर कॉईलमधून जातं. परत लो प्रेशर होतं. कशामध्ये येतं? कॉम्प्रेसरमध्ये येतं. बघा आता इथे आपण थोडंसं वाचूया. बघा ही डायग्रॅम आहे 4.23. 4.23 बघा 4.23 shows this. 4.23 shows a schematics of the mechanism used in a typical refrigerator. ही डायग्रॅम आपण पाहिली. इट कन्सिस्ट ऑफ, आता इथे त्यांनी लिहिलं पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहायचं बघा. तुम्ही डायग्रॅम काढली. डायग्रॅम काढणं एकदम सिम्पल आहे. मी तुम्हाला डायग्रॅम दाखवतो बघा. इथे दाखवायचा एक्सपान्शन वॉल, इथे एक्सपान्शन वॉल दाखवायचं. हे बघा पुस्तकासारखी डायग्रॅम आली पाहिजे असं काही नाही. इथे काय दाखवला मी? कॉम्प्रेसर दाखवला. कॉम्प्रेसरमध्ये काय आली? लो प्रेशर गॅस आला, लो प्रेशर रेफ्रिजरंट आला. तो इथून हाय प्रेशर झाला, हाय प्रेशर. इथे ह्या कॉईल दाखवायच्या अशा. इथे कॉईल दाखवल्या, मी दाखवल्या. इथे पण मी काय दाखवल्या? कॉईल दाखवल्या. संपला विषय. एवढा आहे. याला म्हणायचं हॉट रिजन, याला म्हणायचं कोल्ड रिजन, याला म्हणायचं कंडेन्सर. इथं कंडेन्सर म्हणायचं. इथं म्हणायचं इव्हॅपोरेटर, इथं म्हणायचं इव्हॉपरेटर. याला म्हणायचं एक्सपान्शन कॉईल. लक्षात घ्या एक्सपान्शन कॉईल आहे. मला सांगा एखाद्या गॅसचं एक्सपान्शन होतं म्हणजे काय होतं? एक्सपान्शन होतं म्हणजे त्याचा आकार वाढतो. त्याचा आकार वाढला म्हणजे प्रेशर काय होतं? कमी होतं. म्हणून इथं लो प्रेशर आहे आणि कॉम्प्रेसर जो आहे तो कॉम्प्रेसर ॲक्च्युली कॉम्प्रेस करतो. म्हणून इथं काय तर हाय प्रेशर. अशी डायग्रॅम काढली तरी चालते. डायग्रॅम फार अवघडच काढली पाहिजे असं नाही. ह्या पद्धतीची डायग्रॅम काढा, फुल मार्क्स तुम्हाला भेटणार. हे बघा इट कन्सिस्ट ऑफ, मी तर पहिलंच म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ कॉम्प्रेसर, एक्सपान्शन वॉल्व अँड क्लोज ट्यूब विच कॅरीज रेफ्रिजरंट. पार्ट ऑफ द ट्यूब. आता ही जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये इथे ट्यूब आहे. पार्ट ऑफ द ट्यूब इज कॉल्ड कूलिंग कॉईल विच इज टू बी कूल्ड ॲट अ लोअर टेम्परेचर and lower pressure, and the other part which is exposed to the surrounding at higher temperature and higher pressure. बघा यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये दोन भाग आहेत. ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबचे दोन भाग आहेत. एक आहे कूलिंग कॉईल, आणि दुसरी आहे हीटिंग कॉईल. एक कूलिंग कॉईल आहे आणि दुसरी आहे हीटिंग कॉईल. एका ठिकाणी लो प्रेशर आणि लो टेम्परेचर असतं. लो प्रेशर अँड लो टेम्परेचर. अँड दुसऱ्या ठिकाणी काय असतं? हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. ए फ्लूइड सच ॲज आयसोब्युटेन. बघा इथे बघा कोण आहे रेफ्रिजरंट? आयसोब्युटेन. MCQला विचारू शकतात. आयसोब्युटेन इज अ रेफ्रिजरंट नॉर्मली द कोल्ड अँड द हॉट पार्ट. हे द्या सोडून, हे सगळं सोडून द्या. तुम्हाला एवढं कळलं? याच्यामध्ये काय काय बघा. याच्यामध्ये कॉम्प्रेसर आहे, त्याच्यानंतर एक्सपान्शन वॉल्व आहे, त्यानंतर ट्यूब आहे. ट्यूबचे दोन पार्ट आहेत. एक पार्टला लो टेम्परेचर आहे, लो प्रेशर आहे.
दुसऱ्या पार्टला हायर टेम्परेचर हायर प्रेशर आहे आणि द रेफ्रिजरेटंट इज कॉल्ड ॲज आयसोब्युटेन. आता याच्यामध्ये काय स्टेप्स आहेत बघा, याच्यामध्ये काय स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 रेफ्रिजरेशन सायकल. स्टेप नंबर 1 द फ्लूइड passes through the nozzle and expands into a low pressure area similar to the way carbon dioxide comes out the fire extinguisher and cools down. The fluid turns into gas and cools down. This is essentially adiabatic expansion. इथे काय होतं बघा, fluid turns into gas and cools down. Turns into gas and cools down. So this is adiabatic expansion. Step number 1 adiabatic expansion. Second, the cool gas is in thermal contact with the inner compartment of the fridge. It heats up as a heat is transferred to it from the contents of the fridge. Apple मधनं heat घेतली. This takes place at a constant pressure. So it is isobaric expansion. पहिलं जे होतं, पहिली जी स्टेप आहे, लक्षात घ्या तुम्हाला नावं लिहायची फक्त आणि हायलाइट करायचे. स्टेप नंबर 1 adiabatic expansion. Step number 1 adiabatic expansion. Step number 2 is isobaric expansion. Step number 3 the gas is transformed to the compressor. आता गॅस कॉम्प्रेसरमध्ये गेला आणि कॉम्प्रेशनमध्ये काय होणार आहे, देर इज adiabatic compression आहे. ओके बघा, the gas is transformed to a compressor which does most of the work. The gas is transformed to the compressor which does most of the work in this process. The gas is compressed adiabatically. म्हणजे पहिली जी प्रोसेस होती स्टेप नंबर 1 होती adiabatic expansion. स्टेप नंबर 1 adiabatic expansion. पाठ करायचे. दुसरं isobaric expansion, परत adiabatic compression आणि लास्ट स्टेप the hot liquid passes through the coils on outside of the fridge and heat is transferred to the atmosphere. This is isobaric compression. म्हणजे पहिली प्रोसेस जी होती ती adiabatic कॉम्प्रेशन, दुसरं परत आयसोबेरिक एक्सपान्शन, पहिलं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन, तिसरं परत ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि चौथं परत आयसोबेरिक कॉम्प्रेशन. बघा, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि आयसोथर्मल, व्हॉइस खूप लो आहे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, आयसोबेरिक कॉम्प्रेशन. पहिली प्रोसेस ॲडियाबॅटिक, दुसरी प्रोसेस आयसोबेरिक, तिसरी प्रोसेस ॲडियाबॅटिक, चौथी प्रोसेस आयसोबेरिक. ॲडियाबॅटिक, आयसोबेरिक, एक्सपान्शन, कॉम्प्रेशन. कळलं का सांगा. डायग्रॅम काढायला एकदम इझी आहे. डायग्रॅमचा लोड घ्यायचाच नाही. 2 कंपार्टमेंट आहेत, इकडे एक कंपार्टमेंट आहे, इकडे एक कंपार्टमेंट आहे. इथं कॉम्प्रेसर आहे, इथं एक्सपान्शन वाल्व आहे, बरोबर. ह्या कॉम्प्रेसरमधनं काय झालं, एक लक्षात घ्या, कॉम्प्रेसरचं आउटपुट काय असणार आहे, हाय प्रेशर म्हणजे इथं हाय प्रेशर असणार आहे याचं आउटपुट. मग हे सगळं कॉईलमध्ये जाणार. इथे अशी कॉईल दाखवायची, या पद्धतीने कॉईल दाखवली, बरोबर. आता इथून ते कुठे जाणार, एक्सपान्शन वॉल्वला जाणार. एक्सपान्शन वॉल्वमधनं मग कुठे येणार, ते या रिजनमध्ये येणार, इव्हॉपरेटर रिजनमध्ये, आणि परत हे इथं येणार, बरोबर. हे जरा माझं चुकलं आहे, व्यवस्थित काढा. पण हा कॉम्प्रेसर असणार. इथं काय असणार, लो प्रेशर. डायग्रॅम नीट बघा, येण्याची शक्यता आहे हो, बाकी काही नाही. कंडेन्सर, इव्हॉपरेटर, बघा, हे इव्हॅपोरेटर, हे कंडेन्सर आणि ही एक्सपान्शन वॉल्व. लक्षात घ्या, रेफ्रिजरंटची डायरेक्शन फार महत्त्वाची आहे. कॉम्प्रेस केलं, हाय प्रेशरला रेफ्रिजरंट आला. हाय प्रेशर रेफ्रिजरंट ह्या कंडेन्सरमध्ये गेला. कंडेन्सरमध्ये एवढ्या पाईप आहेत, याचा अर्थ इथे मात्र काय होणार आहे, कॉम्प्रेशन. इथं कॉम्प्रेशन होणार, बरोबर. इथं कॉम्प्रेशन होणार. आता ह्या कॉम्प्रेशन होणार, इथे परत त्याचं काय होणार, एक्सपान्शन होणार, बरोबर. इथे परत एक्सपान्शन वॉलमध्ये अजून एक्सपान्शन होणार, परत इव्हॉपरेटरमध्ये येणार, बरोबर. इथं लो प्रेशरचं परत इथं कॉम्प्रेशन झालं. तर पहिलं आहे
ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, दुसरं आहे आयसोबेरिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन, इथे आयसोबेरिक एक्सपान्शन, इथे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. कंडेन्सरमध्ये काय आलं ॲडियाबॅटिक, इथे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन. तिसरं परत ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, याच्यामध्ये ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आणि याच्यामध्ये आयसोबेरिक कॉम्प्रेशन. आयसोबेरिक ॲडियाबॅटिक एक्सपान्शन कशामध्ये कंडेन्सरमध्ये, आयसोबेरिक एक्सपान्शन कशामध्ये एक्सपान्शन वॉल्वमध्ये, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन कशामध्ये इव्हॅपोरेटरमध्ये आणि आयसोबेरिक कॉम्प्रेशन कशामध्ये तर कॉम्प्रेसरमध्ये. चारही स्टेप्स सगळ्यांना कळल्या का? डायग्रॅम कशी काढायची ती पण कळली का? हे फार महत्त्वाचं आहे. हे वाटलं तर छान तुम्ही लिहून घ्या बरं का. कॉम्प्रेसरकडनं कंडेन्सरकडनं एक्सपान्शन वॉलकडनं इव्हॅपोरेटर. लक्षात ठेवायला सोपं आहे रे बाळांनो, अजिबात अवघड नाही आहे. स्टार्ट फ्रॉम कॉम्प्रेसरचा सी पकडा, तिथूनच तो आला कंडेन्सर. एक्सपान्शन वाल्वचा ई आणि इव्हॅपोरेटरचा ई. कॉम्प्रेसरचा सी, कंडेन्सरचा सी, एक्सपान्शन वॉल्वचा ई आणि इव्हॅपोरेटरचा ई. तुम्ही माझ्यासारखी डायग्रॅम काढली तरी तुम्हाला फुल मार्क्स देणार आहेत. पहिलं आहे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन इन कंडेन्सर, देन आयसोबेरिक एक्सपान्शन इन एक्सपान्शन वाल्व, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन इन इव्हॅपोरेटर आणि आयसोबेरिक कॉम्प्रेशन इन कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरमध्ये कंपल्सरी गॅसियस फॉर्म पाहिजे. मग हा गॅसियस फॉर्म कंडेन्सरमध्ये गेला का लिक्विड येतो, इथं लिक्विड होतो, हा लिक्विड असतो. एवढं डीप नाही आहे, तुम्हाला जास्त डीप नाही आहे. सगळ्यांना रेफ्रिजरेशन सायकल कळली का? दिस इज रेफ्रिजरेशन सायकल. कळलं का? एकदा मला सांगा. 4 मार्काला 3 मार्काला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामध्ये प्रश्न कसा डिझाईन होईल? डिफाईन रेफ्रिजरेशन. हू नोज, काय सांगता येत नाही. सोमवारच्या पेपरला हाच प्रश्न येईल. डिफाईन रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेटर नाही, रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग काय, कशाला कूल करायचं? स्पेस. अजून सबस्टन्स, कोणाचा? सिस्टीमचा. कसा? बिलो द ॲम्बियंट टेम्परेचर. आणि तुम्हाला म्हणतील एक्सप्लेन रेफ्रिजरेशन सायकल विथ स्कीमॅटिक डायग्रॅम्स आहे. ही डायग्रॅम आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे लिहिलं का तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क आहेत. हे जोड्या लक्षात ठेवा, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. चला आपण पुढे जाऊया. मला सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं आहे तो म्हणजे सेकंड लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्हाला विचारतील 2 मार्काला प्रश्न विचारतील, 1 मार्काला प्रश्न विचारतील, 1 मार्क 2 मार्काला प्रश्न विचारतील. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? बघा आपल्याला काय काय लॉ माहिती आहेत. झिरोथ लॉ काय डिफाईन करतो? टेम्परेचर. त्याच्यानंतर काय आहे? फर्स्ट लॉ. मी तुम्हाला सांगितले फर्स्ट लॉ म्हणजेच काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म, बट टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज ऑलवेज कन्झर्व्ड. ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. मग याचे आपल्याला काय घ्यायचे? लिमिटेशन्स. बघा लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा तुम्ही हायलाईट करून घ्यायचं. बघा it does not tell us whether any particular process can actually occur. It does not tell us. तुम्ही बाजूला लिहून काढा. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्वेश्चन लिहा तिथे एका पेजवर. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पहिलं लिमिटेशन,
लिहा तिथे लिमिटेशन्स स्टेट क्वेश्चन लिहा स्टेट द लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग पहिलं लिमिटेशन काय आहे बघा, इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युली ऑकर. म्हणजे खरंच एखादी प्रोसेस होती का नाही हे कळत नाही. एवढंच वाक्य लिहायचं आहे, एक्सप्लेनेशन लिहायचं नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही नोट्स रेफर केल्या पाहिजेत, तुम्ही पुस्तक वाचून नाही होणार. इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युली ऑकर. आता पुढे बघा, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हीट मे ऑन इट्स ओन flow from an object at higher temperature to a lower temperature, and it can also on its own flow from an object at lower temperature to higher temperature. We know that practically heat cannot flow from an object at lower temperature to another at higher temperature. The first law of thermodynamics does not predict this practical observation. काय आहे अजून एक वाक्य लिहायचं, we know that practically heat cannot flow from an object at lower temperature to higher temperature. म्हणजे हीट जी आहे ती लोअर टेम्परेचरकडनं हायर टेम्परेचरकडं जाऊ शकत नाही. सो दिस इज द फर्स्ट लिमिटेशन. पहिलं लिमिटेशन लिहायचं, इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युअली ऑकर. एखादी प्रोसेस ॲक्च्युअली ऑकर होती का नाही हे यातनं कळत नाही. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, we know that practically heat cannot flow from lower temperature to higher temperature. संपलं पहिलं लिमिटेशन. मी हायलाईट केलेली दोन वाक्यच लिहायचीत. फर्स्ट लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युअली ऑकर. त्याच्यामध्ये दुसरं लिहा तुम्ही, वी नो दॅट प्रॅक्टिकली हीट कॅनॉट फ्लो फ्रॉम ए लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर. आता सेकंड लिमिटेशन बघा, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ वी could convert all 100% of heat available us into work. Similarly, all the work could be converted into heat. Again, we know that practically this is not possible. Thus, the first law of thermodynamics does not prevent us from converting heat entirely into work or work entirely into heat. These limitations lead to the formulation of another law of thermodynamics called the second law. हे बघा, the first law of thermodynamics does not prevent us from converting heat entirely into work or work entirely into heat. म्हणजे सगळ्या हीटचं कन्वर्जन वर्कमध्ये होत नाही आणि सगळ्या वर्कचं कन्वर्जन हीटमध्ये होत नाही. म्हणजे लक्षात घ्या, इथून जर हीट खाली आली तर त्याचं वर्क डन झालं तर काहीतरी हीट रिजेक्ट होतेच. त्यांचं म्हणणं आहे, द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डज नॉट प्रिव्हेंट अस फ्रॉम कन्वर्टिंग हीट एंटायरली इंटू वर्क, हीट एंटायरली इंटू वर्क अँड वर्क एंटायरली इंटू हीट. सगळ्याच्या सगळ्या हीटचं वर्कमध्ये कन्वर्जन होऊ शकत नाही आणि सगळ्याच्या सगळ्या वर्कचं हीटमध्ये कन्वर्जन होऊ शकत नाही. म्हणजे 1 लिटर पेट्रोल टाकल्यानंतर ती 100 किलोमीटर जाईल असं होऊ शकत नाही. काहीतरी हीट जी आहे ती बाहेर फेकली जाते, एक्झॉस्ट थ्रू बाहेर फेकली जाते. म्हणजे जेवढं आपण जेवण घेणार तेवढंच आपण वर्क करणार का? नाही. जेवढं खाल्लं आहे त्यातनं सगळंच वर्क डन होत नाही, काहीतरी हीट बाजूला जाते. सो दिस इज सेकंड लिमिटेशन. लिमिटेशन्स कळले का? 3च वाक्य लिहायची लिमिटेशनमध्ये. पहिलं वाक्य बघा, क्वेश्चन विचारणार ती तुम्हाला, लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. परीक्षेला आला 2 मार्काला का तुम्हाला नक्की माझी आठवण होईल आणि म्हणसाल लिहिलं असतं, ऐकलं असतं तर बरं झालं असतं. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस ॲज ॲक्च्युली ऑकर. म्हणजे एखादी प्रोसेस ॲक्च्युली होती का नाही ती सांगतच नाही. दुसरं, प्रॅक्टिकली हीट कॅनॉट फ्लो फ्रॉम लोअर टेम्परेचर टू हायर टेम्परेचर ऑन इट्स ओन. आणि तिसरं ऑल हीट कॅनॉट बी कन्व्हर्टेड एंटायरली इंटू वर्क. एंटायरली शब्द फार महत्त्वाचा आहे. एंटायरली सगळ्या हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही आणि सगळ्या वर्कचं हीटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही. कळला का हा क्वेश्चन? हा क्वेश्चन कळला का? पहिलं काय, इट डज नॉट टेल अस वेदर एनी पर्टिक्युलर प्रोसेस कॅन ॲक्च्युली ऑकर. आणि लोअर टेम्परेचरपासून हीट स्वतःहून हायर टेम्परेचरला जाऊ शकत नाही. आणि तिसरं की सगळ्या हीटचं वर्कमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही आणि सगळ्या वर्कचं हीटमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही. मग ह्याच्यावरून काय आलं, असं एकच इंजिन आहे की जे 100% इफिशियंट आहे, दॅट इज
कार्नॉट इंजिन. कार्नॉट इंजिन 100% इफिशियंट आहे. इथे बघा हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर कॅन नेवर बी इन्फानाईट. बघा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर नेवर बी इन्फानाईट. तो कधीच इन्फानाईट असू शकत नाही. 100% इफिशियन्सी कोणाची? कार्नॉट इंजिनची. बघा सो व्हॉट इज सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? पहिला लॉ फेल गेला, त्याचे लिमिटेशन्स. येस श्रावणी, व्हेरी गुड, आय लाईक दिस कॉन्फिडन्स. बघा दॅट इज इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन दॅट कम्प्लिटली कन्वर्ट हीट इन टू वर्क. म्हणजे आपण असं इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन दॅट कम्प्लिटली कन्वर्ट इन टू वर्क. हे काय समजून घ्या, काय समजून घ्या. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स येणार ना डेफिनेशन, स्टेट करायला येणार. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत. मी पहिलं शिकवतो मग तुम्हाला कळेल. बघा हे काय सांगा, हॉट रिझर्वायर. हा आहे हॉट रिझर्वायर. आता इथे हीट इंजिन आहे. मग याने काय केलं, इनपुट दिलं QH, आणि हे सगळं आहे ना, सगळंचं सगळं वर्क डन झालं. हे इथे खाली काहीच नाही आलं. हे ॲब्सेंट आहे, हे नाहीच आहे, म्हणजे मी ड्रॉच नाही करू शकत. लक्षात घ्या. द हीट, ही हीट आहे, ही काय आहे, हीट. ऑल द हीट इज कन्वर्टेड इन टू वर्क. द एंटायर हीट इज कन्वर्टेड इन टू वर्क. बरोबर. आणि दुसरी एक डायग्रॅम बघा, कलर वेगळा वापरतो मी. हॉट रिझर्वायर आणि इथे आहे कोल्ड रिझर्वायर. इथे हीट इंजिन आहे, हॉट रिझर्वायरकडनं कोल्ड रिझर्वायरकडे गेलं विदाउट डुईंग एनी वर्क. सगळीच्या सगळी हीट अशीच फ्लो झाली. इथं वर्क डन काय आहे, 0 आहे. इथं काय आहे, QC काय आहे, 0 आहे. इथं हीट रिजेक्शन कमी. ओके, मला सांगा, नाही हे चुकलं आहे माझं. हा QC आहे आणि हा QH आहे, म्हणजे इथे रेफ्रिजरेटर दाखवायचं आहे. ओके, हे मी खोडतो कारण याने अर्थ वेगळा निघतो आहे. इथे मी खोडतो. या केसमध्ये काय घडलं आहे, इथं QC 0 आहे. ह्या केसमध्ये काय घडलं आहे, इथं W 0 आहे. बरं, आता मला प्रश्न विचारायचे, त्याशिवाय मी शिकू शकत नाही. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दोन वेगळे स्टेटमेंट आहेत. मला सांगा, पहिल्या डायग्रॅममध्ये किती रिझर्वायर आहेत? बोलायचे आता. पहिल्या डायग्रॅममध्ये किती रिझर्वायर आहेत? येस, पहिल्या डायग्रॅममध्ये एक रिझर्वायर आहे. एक रिझर्वायर म्हणजे दोन सायंटिस्ट. केल्विन प्लांक स्टेटमेंट. दुसऱ्या डायग्रॅममध्ये किती रिझर्वायर आहेत? दोन रिझर्वायर आहेत. बरोबर, दोन रिझर्वायर, एक सायंटिस्ट. क्लॉसियस स्टेटमेंट. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्ससाठी आपल्याकडे दोन स्टेटमेंट अवेलेबल आहेत. एक आहे केल्विन प्लांक स्टेटमेंट आणि दुसरं आहे क्लॉसियस स्टेटमेंट. कळलं? बघा आता किती सोपं झालं. मी जे हे केलं ना त्याच्यामुळे किती सोपं झालं. केल्विन प्लांक स्टेटमेंट याच्यामध्ये काय, इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड हीट इंजिन. इथं हीट इंजिन वापरलंय ना. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट म्हणजे एंटायर हीट, ऑल म्हणजेच एंटायर, ऑल द हीट into work without rejecting the heat to cold reservoir. लक्षात घ्या, इथे शब्द फार महत्त्वाचा आहे. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन विच converts all the heat into work without rejecting the heat to cold reservoir. स्टेटमेंट कळलं का? केल्विन प्लांकचं स्टेटमेंट कळलं का? मी तुम्हाला सांगतो ना, मी माझ्या एवढा हा लेसन कोणीच चांगला शिकू शकत नाही, हे मला माहीत आहे.
केल्विन प्लांक स्टेटमेंट कळलं का? डायग्रॅमकडे बघा आणि केल्विन प्लांकचं स्टेटमेंट बघा. केल्विन प्लांकचं स्टेटमेंट बघा डायग्रॅमकडे बघून. बघा केल्विन प्लांक किती सायंटिस्ट आहेत? 2. एक केल्विन आणि दुसरा प्लांक. 2 सायंटिस्ट एकच रिझर्वायर. 2 सायंटिस्ट एकच रिझर्वायर, हॉट रिझर्वायर. त्याच्याकडनं हीट आली, सगळं वर्क डनकडे गेली. QC 0 आहे. स्टेटमेंट कळलं का? बघा एकदम सिम्पल स्टेटमेंट आहे केल्विन प्लांकचं. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट इन टू वर्क विदाउट रिजेक्टिंग द हीट टू द कोल्ड रिझर्वायर. फक्त दिशा म्हटली मला समजलंय, फक्त दिशा म्हटली की मला समजलंय. व्हॉट अबाउट अदर्स? हॉट रिझर्वायर दाखवलाय, हॉट रिझर्वायर दाखवलाय, त्याच्यापासून हीट घेतली, त्याच्यापासून हीट इंजिनला हीट दिली. हॉट रिझर्वायर म्हणजे पेट्रोल डिझेल, मग पेट्रोल डिझेलची हीट इंजिनला दिली, इंजिननी वर्क डन केलं. पण देर इज नो रिजेक्शन, म्हणजे जे एक्झॉस्ट असतं, सायलेन्सर असतो, सायलेन्सरमधनं धूर बाहेर पडतो, तो धूरच बाहेर पडणार नाही. हे शक्य आहे का? नाही. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट इन टू वर्क विदाउट रिजेक्टिंग द हीट टू कोल्ड रिझर्वायर. कळलं? आता क्लॉसियस स्टेटमेंट बघा. क्लॉसियस स्टेटमेंट मग याला काय म्हणायचं? इंजिन लॉ. याला म्हणायचं इंजिन लॉ. दिस इज कॉल्ड ॲज इंजिन लॉ. याला म्हणायचं इंजिन लॉ. काय म्हणायचं? इंजिन लॉ. आता बघा क्लॉसियस स्टेटमेंट. व्हॉट इज क्लॉसियस स्टेटमेंट? क्लॉसियस स्टेटमेंट, क्लॉसियस स्टेटमेंट डायग्रॅमकडे बघून आपण स्टेटमेंट लिहू शकतो. बघा इट इज impossible, it is impossible to build a refrigerator which it is impossible to build a refrigerator which flows the heat from cold reservoir, बघा हा कोल्ड रिझर्वायर आहे, याच्याकडनं हीट फ्लो केली कोणाला? हॉट रिझर्वायरला. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ रेफ्रिजरेटर विच फ्लोज द हीट फ्रॉम कोल्ड रिझर्वायर टू हॉट रिझर्वायर विदाउट एड ऑफ वर्क. म्हणजे वर्क ॲड न करता स्वतःहून हीट वरती ढकलायची. इम्पॉसिबल आहे. बघा इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ रेफ्रिजरेटर विच फ्लोज द हीट फ्रॉम लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर विदाउट डूइंग एनी वर्क, विदाउट एड ऑफ वर्क. कळलं का? क्लॉसियस स्टेटमेंट. बघा क्लॉसियस स्टेटमेंट कळलं का? बघा क्लॉसियस स्टेटमेंट कोणाविषयी आहे? तर क्लॉसियस स्टेटमेंट आहे याच्याविषयी, रेफ्रिजरेटरविषयी. सो दिस इज कॉल्ड ॲज रेफ्रिजरेटर लॉ. याला म्हणायचं रेफ्रिजरेटर लॉ. सो दिस इज ऑल अबाउट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. तुम्ही याचा मस्तपैकी स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याचे 2 स्टेटमेंट, केल्विन प्लांक स्टेटमेंट. केल्विन आणि प्लांक 2 सायंटिस्ट आहे, एकच रिझर्वायर आहे. मग एकच रिझर्वायरकडनं हीट आली, सगळं वर्क डन परफॉर्म केलं. असं हीट इंजिन तयार करणं शक्य नाही. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अ हीट इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट इन टू वर्क विदाउट रिजेक्टिंग द हीट टू कोल्ड रिझर्वायर. हे झालं केल्विन प्लांक स्टेटमेंट. क्लॉसियस स्टेटमेंट, एकच सायंटिस्टचं नाव, 2 रिझर्वायर. मग कोल्ड रिझर्वायरकडनं हॉट रिझर्वायरकडं हीट गेली विदाउट एड ऑफ वर्क, अँड दॅट इज कॉल्ड ॲज रेफ्रिजरेटर लॉ. घेतला स्क्रीनशॉट? तेच इथं म्हटलंय बघा. इट इज इम्पॉसिबल टू एक्स्ट्रॅक्ट अँड हीट QH फ्रॉम हॉट रिझर्वायर अँड यूज इट टू डू ऑल द वर्क. some part of the heat must be exhausted to cold reservoir. ही इंजिन लॉ. बघा त्यांनी म्हटलंय, खाली म्हटलंय, दिस फॉर्म ऑफ द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज कॉल्ड केल्विन प्लांक स्टेटमेंट
Kelvin Planck statement, it is not possible for a heat to flow from colder body to warmer body without any work have been done accomplished with this. मी हेच शब्द वापरले होते. It is impossible, not possible to heat flow from colder body, cold reservoir to warmer body म्हणजे hot reservoir without any work. त्याला म्हटलं रेफ्रिजरेटर. बघा, कोल्ड रिझर्वायरकडनं हीट गेली हॉट रिझर्वायरकडं, आपण इथं वर्क डन दिलेलं नाही. एनर्जी फ्लो फ्रॉम रेफ्रिजरेटर. ही डायग्रॅम मी काढली. कुठं काढली ही डायग्रॅम मी? ही डायग्रॅम मी इथं काढली. बघा, इथे डायग्रॅम काढली मी, आहे का नाही? हीच डायग्रॅम रेफ्रिजरेटर लॉ. मग त्यांनी म्हटलं आहे द क्लॉसियस स्टेटमेंट, दिस इज द सेकंड फॉर्म क्लॉसियस स्टेटमेंट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेफ्रिजरेटर लॉ. ह्याला आपण म्हणतो रेफ्रिजरेटर लॉ. क्लॉसियस स्टेटमेंट इज रेफ्रिजरेटर लॉ. कळलं? आणि हे बघा, इथे डायग्रॅम बघा, हॉट रिझर्वायर QH वर्कडनमध्ये कन्वर्ट झालं. समजलं आता? मी पुस्तकात पण दाखवलेलं आहे. आणि लास्ट पार्ट घ्यायचा म्हणजे थर्मोडायनामिक्स एंटायरली माझा संपला. कार्नॉट सायकल ही कार्नॉट सायकल व्हेरी इम्पॉर्टंट. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. A to B बघा, A to B थोडं बिघडलं, हे आलं परत जाग्यावर. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल प्रोसेस आहे, आयसोथर्मल प्रोसेस. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन नंतर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. लागोपाठ दोन एक्सपान्शन करतात. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन, B to C ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. मग आता मागे जातं आहे म्हणजे कॉम्प्रेशन, परत एकदा आयसोथर्मल कॉम्प्रेशन आणि परत एकदा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. सो दिस डायग्रॅम इज कॉल्ड ॲज कार्नॉट सायकल. म्हणजे आपण जर पाहिलं, कार्नॉट सायकल कशासाठी आहे? हीट इंजिनसाठी आहे. कार्नॉट सायकल हीट इंजिन. A to B काय म्हटले त्यांनी? आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणजे काय रे? PV इक्वल टू कॉन्स्टंट. B to C काय? ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. नेहमी लक्षात ठेवायचे, पहिले दोन असतात एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. PV रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट. C to D अरे परत एकदा आयसोथर्मल काय होणार? कॉम्प्रेशन. व्हॉल्यूम कमी होणार, बॅक साईडला जाणार, मागे जाणार. PV इक्वल टू कॉन्स्टंट. आणि D to A परत एकदा D पासून इकडे गेला, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. मग PV रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज ऑन PV डायग्राम. आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, एक्सपान्शन, आयसोथर्मल एक्सपान्शन. A to B, B to C ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, C to D आयसोथर्मल कॉम्प्रेशन, D to A ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ही झाली कार्नॉट सायकल हीट इंजिन. आता बघा, याच्या शेजारी रेफ्रिजरेशन सायकल. त्यालाच म्हणणार मी रेफ्रिजरेटर. हे सगळं तुमचा अभ्यास असतो, पण तो मी करून देतोय तुम्हाला, आहे का नाही? पहिलं बघा, A to B काय असतं? ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. B to C काय असतं? आयसोबेरिक एक्सपान्शन. C to D काय असतं? ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. D to A परत काय असतं? आयसोबेरिक कॉम्प्रेशन. हे कशामध्ये होतं? हे होतं कंडेन्सरमध्ये. हे कशामध्ये होतं? एक्सपान्शन वाल्वमध्ये. हे कशामध्ये होतं? इव्हॅपोरेटरमध्ये. सांगितलं ना, ई नंतर ई येतो. आणि हे कशामध्ये येतं? कॉम्प्रेसरमध्ये. समजलं? स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. कार्नॉट सायकल
रेफ्रिजरेशन सायकल. कळलं का बोला पटकन, म्हणजे लास्ट पार्ट घ्यायला म्हणजे आपला हा रेसन संपला. सगळे प्रॉब्लेम घेतलेत, सगळी थेरी घेतली, सगळे लॉज घेतलेत, सगळं व्यवस्थित घेतलंय. अँड द लास्ट वन इज स्टर्लिंग सायकल. हे स्केच करणं फार सोपं असतं रे बाळांनो, तुम्ही लई घाबरता. अजिबात नाही घाबरायचं. PV डायग्रॅम काय म्हटलं, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. ही लाईन आणि ही लाईन, परत ही लाईन आणि ही लाईन, झालं. A to B, B to C, C to D, D to E. इकडे बघा पहिलं काय, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक. PV डायग्रॅम आहे, PV डायग्रॅम म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. हे आयसोबेरिक आहे म्हणजे इथं प्रेशर कॉन्स्टंट राहणार. बघा A to B ॲडियाबॅटिक. इथं परत काय आलं, नाही ही डायग्रॅम जाऊ दे, ही विचारलीच नाही ना आपल्याला, ही कशाला काढायची मग. दस विषय सोड, एवढं डोक्यात नाही घालणार तुमच्या आत्ता मी. लास्ट घ्यायचा पार्ट आपल्याला, लास्ट पार्ट दॅट इज स्टर्लिंग सायकल. फक्त प्रोसेस लक्षात घ्यायची स्टर्लिंग सायकलची. काय स्टर्लिंग सायकल बघा, दिस इज अ क्लोज थर्मोडायनामिक सायकल. ओके. स्टर्लिंग इंजिन, याच्यावरती स्टर्लिंग इंजिन आहे. कार्नॉट सायकल झालं. द वर्किंग सबस्टन्स यूज्ड इन स्टर्लिंग इंजिन इज एअर, हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन. ऑल प्रोसेसेस इन स्टर्लिंग सायकल आर रिव्हर्सिबल प्रोसेसेस आहे. बघा जुलैला एक MCQ विचारलं होतं. जुलैला MCQ काय विचारलं होतं की रिव्हर्सिबल वर्क कोणत्या प्रोसेसमध्ये असतं. रिव्हर्सिबल वर्क. सो रिव्हर्सिबल वर्क इज इन ॲडियाबॅटिक प्रोसेस, सांगितलं मी तिथे. बघा, इट इज अ क्लोज थर्मोडायनामिक सायकल. स्टर्लिंग इंजिन सायकल दाखवली. यातला वर्किंग सबस्टन्स कोण आहे, एअर असतो, हेलियम असतो, हायड्रोजन असतो, नायट्रोजन असतो. 2 H असतात, हेलियम, हायड्रोजन, एअर आणि नायट्रोजन. बरोबर. ऑल द प्रोसेसेस इन स्टर्लिंग सायकल आर रिव्हर्सिबल. कार्नॉटमधल्या सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल. रेफ्रिजरेशन सायकलमधल्या सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल. स्टर्लिंगमधल्या सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल आहेत. कोणत्या प्रोसेस आहे आता हे नाही, बाकीचं नाही काय वाचायचं. इथे यायचं बघा, A to B इकडे जाऊया आपण. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. बघा, A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. PV इक्वल टू कॉन्स्टंट. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन झालं ना, व्हॉल्यूम वाढलंय, इथून व्हॉल्यूम इथं गेले, व्हॉल्यूम वाढलंय, आयसोथर्मल एक्सपान्शन. आता इथं आयसोकोरिक प्रोसेस आहे, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, आयसोकोरिक प्रोसेस BC, आयसोकोरिक प्रोसेस. तिसरी प्रोसेस C to D, बॅकवर्ड साईडला एरोला, आयसोथर्मल एक्सपान्शन. आणि परत ही आयसोबेरिक ॲब्सॉर्प्शन. पहिली प्रोसेस समजून घ्या. पहिली प्रोसेस आयसोथर्मल एक्सपान्शन. A to B आयसोथर्मल एक्सपान्शन. B to C आयसोकोरिक प्रोसेस. त्यानंतर C to D आयसोथर्मल कॉम्प्रेशन. व्हॉल्यूम कमी होते बघा, व्हॉल्यूम कमी झालं इकडे, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि D to A आयसोबेरिक ॲब्सॉर्प्शन. समजली स्टर्लिंग सायकल काढायची. चला काढूया, एकदम इझी, लोड नाही घ्यायचा. पहिलं आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोकोरिक एक्सपान्शन, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोथर्मल A to B आयसोथर्मल, B to C आयसोकोरिक. परत मला आयसोकोरिक दाखवून घ्यायची आणि मग हे दोघं जोडायचे. जोडलं मी. बघा, हे काय, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, आयसोथर्मल एक्सपान्शन. खाली दिसतंय म्हणा, ॲरोज दिसतंय, एक्सपांड होतं A to B.
B2C आयसोकोरिक, इथे पण आयसोकोरिक, कोरिक, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. बघा ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. कळली स्टर्लिंग सायकल सगळ्यांना? स्टर्लिंग सायकल कळली सगळ्यांना? स्टर्लिंग सायकल कळली का? येस. सो दिस इज द एंड ऑफ द लेसन. दिस इज द एंड ऑफ द लेसन. लेसन संपलाय. सगळं व्यवस्थित घेतलं आहे. परत एकदा फक्त 5 मिनटं मला द्यायचेत सगळ्यांनी. थर्मोडायनामिक्स 7 मार्क्स. ऑल न्यूमेरिकल्स आर टेकन. सगळे एक्झाम्पल्स घेतलेत, सगळ्या प्रोसेस घेतल्यात. लक्षात ठेवा, ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल प्रोसेस व्हेरी इम्पॉर्टंट. यावर्षी 4 मार्काला येऊ शकतं आयसोथर्मल ॲडियाबॅटिक प्रोसेस. घेतलं एकदम छान. व्यवस्थित करा लेक्चर्स. थर्मोडायनामिक्स इथे पहिले दिस समथिंग इज कॉल्ड ॲज हीट, म्हणजे लोअर टेम्परेचरपासून हायर टेम्परेचर जे जातं, समथिंग फ्लो होतं, त्याला हीट. Thermodynamics is the branch of physics that deals with the concepts of heat and temperature and their interconversions. पहिल्या पानावर एवढंच. दुसरं बघा, थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम, हीट इज समथिंग दॅट ट्रान्सफर्ड हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. बघा, when two objects are in same temperature, they are in thermal equilibrium. Thermal equilibrium, two systems in thermal contact with each other, thermal equilibrium, they do not transfer heat between each other. ते एकमेकांमध्ये हीट करत नाहीत. बघा, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इफ टू सिस्टीम्स आर ईच शब्द फार महत्त्वाचा आहे. इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ईच अदर. ह्या डायग्रॅम्स. दिस इज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनी काय डिफाईन केलं? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनी काय डिफाईन केलं? थर्मोमेट्री, टेम्परेचर स्केल्स अँड टेम्परेचर. Zeroth law of thermodynamics states that systems in thermal equilibrium at same temperature. काही गरज नाही एवढं. हीट, इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन. इंटरनल एनर्जी इज डिफाईन्ड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ मॉलिक्युल्स. इंटरनल एनर्जी आतमध्येच असणार ना. इंटरनल एनर्जी बॉडीच्या आतमध्ये असणार. मग बॉडीच्या आतमध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये रँडम मोशन आहे. सो एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम ऑर डिसऑर्डर्ड मोशन ऑफ मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. ओके, हा प्रॉब्लेम घेतला. आर्गॉन 3/2 kT, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ऑक्सिजन 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 5/2 kT. तुम्हाला हे सगळं येतं. थर्मोडायनामिक सिस्टीम, थर्मोडायनामिक प्रोसेस येतं. बघा, ओपन सिस्टीम दोन्ही फ्लो होतात. क्लोज सिस्टीम हीट फ्लो होते. आयसोलेटेडमध्ये काहीच फ्लो होत नाही. संपलं. हे हीट डायग्रॅमच्या साहाय्याने हीट फ्लो विचारतात. हीट फ्लो. मग पहिलं बघा, इनऑर्मेंटचं टेम्परेचर जास्त आहे, हीट आतमध्ये गेली, सो क्यू इज ग्रेटर दॅन. या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे, मग ही क्यू लेस दॅन आला कारण की सराउंडिंगला गेलं. दोघांचं टेम्परेचर जास्त आहे, क्यू 0 आहे, देवाणघेवाण नाही आहे. एनर्जी फ्लो हे विचारतात. हे नाही करायचं. आर्टिकल 4.4 नाही करायचा. नोट्समध्ये पण नाही आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेटमेंट, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी झालं. हे करायचं. डेरिवेशन DW हे आहे नोट्समध्ये, छान आहे. मी नाही सांगणार आता तुम्हाला हे. हा प्रॉब्लेम पण करायचा बघा. डबल इट्स व्हॉल्यूम झालं आहे. मी तेच का घेऊ. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, Q = ΔU + W. सगळं छान घेतलं आहे मी. हे काय करायची गरज नाही. हे असलं काही करायची गरज नाही. काही गरज नाही यांची. ओके, डिफरन्स करा. रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेसचा डिफरन्स करा. रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेस शिकवलं मी. हे केमिकल मेकॅनिकल इक्विलिब्रियम झालं आहे आपलं. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डेफिनेशन, बरोबर. इक्वेशन ऑफ स्टेटची डेफिनेशन, PV डायग्रॅम. थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक्स प्रोसेस म्हणजे प्रोसिजर असते बाय विच इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस टू फायनल स्टेट. वर्क डन, शो दॅट वर्क डन इज अ पाथ फंक्शन. हा पहिला पाथ, हा दुसरा पाथ, हा तिसरा पाथ. मग पहिल्या पाथच्या खालचं वर्क डन, त्याच्यानंतर दुसऱ्या पाथच्या खालचं वर्क डन आणि तिसऱ्या पाथच्या खालचं वर्क डन. हे सगळ्यात कमी आहे. ओके, हे करायची गरज नाही. नोट्स बघा. नोट्स रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, हॉट डिफरन्स लिहून दिला आहे. एका लेक्चरला लिहून दिला आहे.
अजम्पशन्स महत्त्वाचे, एकदम सिम्पल आहे अजम्पशन्स. कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी वाचून घ्या, वाचा. प्रोसेस इरिव्हर्सिबल का होते? हां, आयसोथर्मल प्रोसेस घेतलं आहे, त्याचं वर्डन पण घेतलं आहे, वर्डनचा फॉर्म्युला आहे. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 असतो. जुलैला प्रश्न विचारला 1 मार्काला. मग क्यू इक्वल टू डब्ल्यू झालं. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्म बघा an isothermal process on PV diagram is called as isotherm. आयसोबेरिक प्रोसेस, त्याच्यामध्ये हे घेतलं आपण, हे घेतलं आहे सगळं घेतलं आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसचं वर्णन फार महत्त्वाचं आहे. इथे बघा, हे गॅमाचं डेरिव्हेशन हे घेतलं आहे आपण सगळं. प्रॉब्लेमसुद्धा घेतलेत मी. सायक्लिक प्रोसेस पण घेतलं आहे. सायक्लिक प्रोसेस परत इनिशियल स्टेटला जातं. सायक्लिक प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 आहे, त्याचा प्रॉब्लेम पण घेतला आहे. फ्री एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असतं, नो एक्सचेंज ऑफ हीट, Q0 W0 डेल्टा यू 0 सगळं घेतलं आहे. बलून, टायर रप्चर होतो, फ्री एक्सपान्शन, अनकंट्रोल्ड झालं नाही. मग आपण हे आजच्या पार्टमध्ये घेतलं. हीट इंजिन म्हणजे काय, कार्नॉट सायकल घेतलं आहे. कार्नॉटचा प्रॉब्लेम पण घेतला आहे मी, शिकवलं आहे लेक्चरमध्ये. घेतलं आहे कार्नॉट सायकल. मग कार्नॉट सायकलवरनं हा प्रॉब्लेम घेतला आपण, हा प्रॉब्लेम पण घेतला आहे मी. अनसॉल्व पण घेतला आहे. स्टर्लिंग सायकल. संपलं. समजलं लेसन? 7 मार्क्सचा लेसन आहे. सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स पडले पाहिजेत. लक्षात घ्या, डू ऑल डेफिनेशन्स, सगळ्या डेफिनेशन्स करा, सगळे लॉज करा, सगळे फॉर्म्युले करा, न्यूमेरिकल्स करा. न्यूमेरिकल्स महत्त्वाचे आहेत. बघा, मी तुम्हाला मंत्र सांगतो. मंत्र, सगळे डेफिनेशन नीट ऐका. सगळ्या डेफिनेशन, सगळे लॉज, सगळे फॉर्म्युले, सगळे सॉल्व अनसॉल्व न्यूमेरिकल्स सगळ्या लेसनचे मोठे नका करू, छोटे न्यूमेरिकल्स करा. लय मोठे करू नका, छोटे न्यूमेरिकल्स, सॉल्व अनसॉल्व. सगळ्या डायग्रॅम आणि फिजिक्स 1 मधले सगळे डेरिव्हेशन्स करा. 70 मार्क पडतील. सगळा फिजिक्स 1, फिजिक्स 2चे सॉल्व अनसॉल्व न्यूमेरिकल्स, फिजिक्स 1 फिजिक्स 2च्या डेफिनेशन, फिजिक्स 1 फिजिक्स 2चे लॉज, फिजिक्स 1 फिजिक्स 2चे डिफरन्स, फिजिक्स 1 फिजिक्स 2च्या डायग्रॅम्स, फिजिक्स 1 फिजिक्स 2चे फॉर्म्युले तर होणारच आहे. 70 पैकी 70 मार्क. बघा पडतात का नाही. पण न्यूमेरिकल्स महत्त्वाचे आहेत. का बरं? 8 सोडवायचे आहेत. 8 पैकी 5 न्यूमेरिकल आहे. 3 थेअरी कोणाची लिहिणार? फिजिक्स 1ची. 8 सोडवायचे आहेत. 5 प्रॉब्लेम आहेत. 3 थेअरी कोणाची? फिजिक्स 1ची. 8 दुने 16 मार्क, 8 त्रिक 24 मार्क. कळलं? आणि सेक्शन डी जो आहे, लास्टचा सेक्शन डी, त्याच्यामध्ये 4 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये एक कंपल्सरी ऑसिलेशन आहे, एक कंपल्सरी करंट इलेक्ट्रिसिटी आहे. बरोबर? आपल्याला तिथे 4 सोडवायचे आहेत ना, नाही 5 सोडवायचे आहेत, नाही 3 सोडवायचे आहेत. 4 मार्काचे 3 सोडवायचे आहेत, 12 आहे का नाही. तर एक ऑसिलेशन आहे, एक करंट इलेक्ट्रिसिटी आहे, एक ड्युएल आणि एक स्ट्रक्चर ऑफ ॲटमवरती येतो. ठीक आहे, इथं थांबूया आपण. अभ्यास करत राहा. तुमच्या आयुष्यातले शेवटचे हे दिवस आहेत की जे तुम्हाला जास्त स्टडी करायचं आहे. लक्षात घ्या. पुढे ग्रॅज्युएशनला गेल्यावर एवढा अभ्यास नाही करू शकत आपण, करत पण नाही. चलो बाय बाय.